ई-के-वाय-सी म्हणजे काय? ई-के-वाय-सी काय आहे? ई-के-वाय-सी कसे करायचे? आणि ई-के-वाय-सी केल्याने काय होते? ते करणं का जरुरी आहे? ई-के-वाय-सी करणे का जरुरी आहे? आजच्या काळामध्ये ई-के-वाय-सी करणं हे अतिशय बंधनकारक आहे. का? कारण की आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपले बँक खाते ई-के-वाय-सी कसे करायचे, आपले बँक अकाउंट ई-के-वाय-सी कसे करायचे. तर ई-के-वाय-सी म्हणजे आता तुमचं जर तुम्ही बँक अकाउंट उघडलेलं आहे आणि तुम्ही बँक अकाउंट उघडून जर तुम्हाला सपोज 1 वर्ष झालं असेल किंवा 2-3 वर्ष होऊन गेले आहेत, पण तुम्ही त्या बँक अकाउंटमध्ये तुम्ही पैसे जमा केले नाहीत किंवा तुम्ही पैसे काढलेही नाहीत, म्हणजे तुमचं कुठलाही बँकेमध्ये व्यवहार झाला नाही, म्हणजेच तुम्ही त्या बँक खात्यामध्ये तुम्ही कोणतंही ट्रान्झॅक्शन केलं नाही. म्हणजेच याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये कोणताही जर व्यवहार केला नसेल, पैसे काढले नसतील किंवा तुम्ही पैसे जमा केले नसतील, तर असं जर तुम्ही 2 ते 3 वर्षापर्यंत केलं तर तुमचं बँक खातं हे फ्रीज होतं. म्हणजेच तुमचं बँक खातं हे बंद होऊन जातं, डेड होऊन जातं. मग त्यासाठी तुम्हाला पुन्हा तुमचं तेच बँक खातं ई-के-वाय-सी करावं लागतं. तर तुम्ही त्याच बँकेत तुम्हाला पुन्हा जायचं आहे, ज्या बँकेत तुमचं अकाउंट आहे, ज्या बँकेत तुमचं खातं आहे, त्याच बँकमध्ये तुम्हाला जायचं आहे. आणि त्या बँकमध्ये गेल्यानंतर त्या बँकेमध्ये तुम्हाला ई-के-वाय-सी फॉर्म मागायचा आहे. प्रत्येक बँकमध्ये ई-के-वाय-सीचा फॉर्म अवेलेबल आहे. आणि बँकेमध्ये गेल्यानंतर ई-के-वाय-सीचा फॉर्म मागितल्यावर बँक आपल्याला ई-के-वाय-सीचा फॉर्म देते. अगदी साधा आणि सिंपल आहे तो फॉर्म. कसा भरायचा? तर त्या फॉर्ममध्ये तुम्हाला फक्त तुमचा घरचा पत्ता, जो तुमचा पोस्टल ॲड्रेस आहे, परमनंट ॲड्रेस जो तुमचा आहे, तो तुम्हाला म्हणजे कायमस्वरूपी जो तुमचा पत्ता आहे, घरचा पत्ता, तो तुम्हाला त्या फॉर्ममध्ये भरायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर भरायचा आहे आणि तुमचे सर्व मोबाईल नंबर, पत्ता, आधार नंबर, पॅन नंबर हे सगळं तुम्हाला त्या फॉर्ममध्ये भरायचं आहे. आणि नंतर तुम्हाला त्या फॉर्मसोबत तुमच्या पॅन कार्डची झेरॉक्स आणि आधार कार्डची झेरॉक्स असं तुम्हाला हे दोन्हीही तुमच्या फॉर्मसोबत जोडायचे आहे. आणि हे जोडल्यानंतर तो फॉर्म आणि आधार कार्ड, पॅन कार्डची झेरॉक्स असं तुम्हाला हे 3ही कागदपत्र तुम्हाला बँकेमध्ये द्यायचं आहे. तुम्हाला बँकेत ते सबमिट करायचं आहे. मग तुम्ही ते बँकेत दिल्यानंतर बँकेने ते घेतल्यानंतर, स्वीकारल्यानंतर कमीत कमी तुम्हाला 8 दिवस वाट बघावी लागेल. 8 दिवस तुम्हाला थांबायचं आहे. 8 दिवसानंतर तुमचं ते बँक खातं हे पुन्हा सुरू होईल. जे तुमचं बँक खातं फ्रीज झालेलं आहे, जे बँक खातं तुमचं डेड झालेलं होतं, बँक अकाउंट जे तुमचं बंद झालेलं होतं, ते तुमचं बँक अकाउंट 8 दिवसानंतर पुन्हा सुरू होईल. कारण की तुम्ही हे ई-के-वाय-सी केलेलं, ते बँकेमध्ये तुम्ही सबमिट केलं, त्यामुळे ते ई-के-वाय-सी झालं आणि तुमचं बँक खातं हे पुन्हा सुरू होणार. तुमचं बँक अकाउंट हे तुम्ही पुन्हा तुमच्यासाठी ते बँक अकाउंट सुरू होणार. तर मग नंतर तुम्हाला ते बँक अकाउंट, त्याच्यामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी पैसे थोडेफार ठेवायचे आहेत, जसे बँकेचे नियम असेल तसे. तर समजा तुम्ही काही बँकांचं मिनिमम बॅलन्स 2,000 रुपये आपल्याला मेंटेन करावा लागतो, बरोबर. तर समजा उदाहरणार्थ बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा आता SBIचं तर तेवढं जास्त आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाचं तो मिनिमम बॅलन्स जो मेंटेन करावा लागतो त्याची कॅपॅसिटी जास्त आहे. तर मी तुम्हाला फक्त बँक ऑफ महाराष्ट्राचेच सांगते की तर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही सेविंग अकाउंट उघडलेलं असेल तर तुम्हाला कमीत कमी 2,000 रुपये त्या बँकेमध्ये तुम्हाला कायमस्वरूपी तुम्ही तेवढी ठेवलीच पाहिजे. दर महिन्याला तुमच्या बँकेमध्ये कमीत कमी 2,000 रुपये तुमच्या खात्यावर असलेच पाहिजे. बॅलन्स तुमच्या बँक अकाउंटमध्ये, तुमच्या बँक खात्यामध्ये तेवढी शिल्लक, तेवढा बॅलन्स 2,000 रुपये कमीत कमी असला पाहिजे. तरच तुमचं बँक खातं हे अपडेट राहील, तरच तुमचं बँक अकाउंट हे अपडेटेड राहील. आणि मग तुमच्या बँकमधून कोणीही, म्हणजे तुमचे बँक अकाउंटमधनं तुमचे पैसे पण कट होणार नाही आणि परत तुमचं बँक अकाउंट पुन्हा फ्रीज होणार नाही. आणि तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला
पुन्हा तुम्हाला असं रिओपन करण्याची आवश्यकता पडणार नाही, की तुम्हाला पुन्हा तुमचं बँक खातं, तुमचं बँक अकाउंट हे तुम्हाला पुन्हा KYC करण्याची आवश्यकता पडणार नाही, आवश्यकता भासणार नाही. म्हणजेच तुम्ही काय केलं, तुमचं जे फ्रीज झालेलं बँक अकाउंट होतं ते तुम्ही पुन्हा जिवंत केलं. तुम्ही तुमचं बँक अकाउंट, बँक खातं हे तुम्ही पुन्हा सुरू केलं. तर हे असंच जर तुम्हाला त्या बँकमध्ये तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जर तुम्हाला यायचे असेल, किंवा तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात यायचे असतील, किंवा भरपूर आहे शेतकरी आपल्या आहे, शेतकरीच्यासाठी जी आपल्या सरकारने योजना काढलेली आहे ती आहे, परत अन्नपूर्णा योजना आहे, जे काही असेल सरकारी सर्व प्रकारच्या सरकारी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला तुमचे बँक खाते हे अपडेटेड ठेवावं लागेल. म्हणजेच तुमच्या बँकेच्या तुमचं अकाउंट कोणतं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. जर तुमचं महाराष्ट्र बँकेमध्ये जर तुमचं सेविंग अकाउंट असेल तर तुम्हाला कमीत कमी 2,000 रुपये तुमच्या खात्यावर दर महिन्याला 2,000 रुपये ही शिल्लक असलीच पाहिजे. तुमच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 2,000 रुपये बॅलन्स असलाच पाहिजे. त्याला म्हणतात अपडेट ठेवणे. त्याला म्हणतात तुमचं बँक अकाउंट हे अपडेटेड असणं गरजेचं आहे. त्यालाच म्हणतात अपडेटेड राहणं. बँक खातं अपडेट ठेवणं यालाच म्हणतात. म्हणजेच तुम्हाला तुमचं जो काही बँकेत तुमच्या अकाउंटवर डिपेंड आहे, तुमचं सेविंग अकाउंट आहे की तुमचं करंट अकाउंट आहे की तुमचं झिरो बॅलन्स अकाउंट आहे, ते प्रत्येकाचे जसं अकाउंट असेल, ज्याप्रमाणे तुम्ही खातं ओपन केलेलं आहे बँकेमध्ये, त्यावर तो डिपेंड आहे की तुम्ही किती रुपयांचा बॅलन्स तुम्ही मेंटेन करायचा आहे की नाही. जर तुम्हाला संपूर्ण हा व्हिडिओ जर समजला असेल तर तुम्ही मला कमेंट करा आणि मला लाईक करा. तुम्हाला जर संपूर्ण व्हिडिओ समजला असेल तर तुम्ही मला थँक्यू म्हणा आणि चांगला छान व्हिडिओ बनवला म्हणून तुम्ही मला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओमध्ये काही प्रश्न असेल किंवा यापेक्षा तुम्हाला दुसरे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट करा की ताई मला ह्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवून पाठवा, की त्या कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते तुम्ही मला कमेंट करा. मी ताबडतोब तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येते. पण या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करा. कमेंट केलं की ती माहिती सरकारपर्यंत पोहोचते आणि सरकार आपला सर्व डेटा इथून कलेक्ट करत असतात. त्याच्यामुळे सरकारपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे म्हणून कमेंट करत राहा. आणि अत्यंत अजून महत्त्वाचं मी तुम्हाला सांगते की म्हणजे जसे आपण बँक खाते KYC करतो त्याप्रमाणेच तुम्हाला रेशन कार्डसुद्धा KYC करणं गरजेचं आहे. तुमचं आधारसुद्धा तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे. तुमचं बँक अकाउंटसुद्धा KYC करणं गरजेचं आहे. आणि अजून रेशन कार्ड कशासाठी, तर बऱ्याच जणांकडे रेशन कार्ड असतं आजकाल आणि गरजेचं आहे ते रेशन कार्ड काढणं. रेशन कार्ड काढण्यासाठी सुद्धा बऱ्याच रिक्वायरमेंट्स आहेत. ते सुद्धा मी तुमच्यासाठी सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार की रेशन कार्डसाठी काय काय त्याचे का काढायचं, रेशन कार्ड कसं काढायचं, ऑनलाईन कसं काढायचं आणि त्याचे फायदे काय आहेत आणि त्याचं KYC कसं करायचं हे सुद्धा मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येईल. पण तुम्हाला सर्व तुमचं KYC कंप्लीट असणं गरजेचं आहे की नाही. तुम्हाला पॅन कार्ड पण तुमचं पॅन कार्ड तर एकदा काढलं की संपला विषय, त्याचं पॅन कार्डला गरज नाही परत करायची. पण आधारसुद्धा तुम्हाला तुमचं KYC करणं गरजेचं आहे. कारण की आता जसं जसं म्हणजे वय वाढतं ना की नाही, त्याप्रमाणे आपला चेहरा हा बदलत जातो. त्याप्रमाणे तुम्हाला तुमचा आधारमधला जो फोटो आहे तो तुम्हाला जवळचं जे काही हे असेल ना, तुमच्या घराजवळ सेवा केंद्र असेल किंवा याचं ऑफिस असेल ना, काय म्हणतात त्याला, सेवा केंद्र किंवा आपलं क्षेत्रीय कार्यालय असेल, तिथे तुम्हाला जाऊन तुमचं आधार हे अपडेट करून यायचं. तुमच्या आधारमध्ये तुमचा फोटो अपडेट करून यायचा. तर वयामानानुसार आपला चेहरा बदलतो. तर तुम्ही आपला फोटो म्हणजे तुमचा परत पुन्हा फोटो काढून तुम्ही तो फोटो आधारमध्ये तुमचा अपडेट करू शकतात. आणि जर तुमचा मोबाईल नंबर बदलला असेल तर तुम्ही मोबाईल नंबरसुद्धा, जो तुमचा नवीन मोबाईल नंबर आला असेल तर तो मोबाईल नंबरसुद्धा तुम्ही अपडेट करू शकतात. आधारमध्ये तुमचा मोबाईल नंबर तुम्ही अपडेट करू शकता, तुमचा फोटो अपडेट करू शकतात. आणि तुमच्या आधारमध्ये जर तुमचा पत्ता जर बदलला असेल, जर समजा एखादं कोणी नोकरी करत असेल तर त्यांची बदली झाली असेल
तर त्यांचा पत्ता पण बदलतो की नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर तुमचा पत्ता पण बदलायचा असला तर तुम्ही पत्तासुद्धा अपडेट करू शकतात. तर तुम्ही जवळपास तलाठी ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही हे सगळं करू शकतात, किंवा अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही हे सगळं करू शकतात, किंवा ई सेवा केंद्रामध्ये जाऊ शकतात, किंवा तुम्ही क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही तुमचं हे संपूर्ण आधार अपडेट करायचं काम तुम्ही करू शकतात. म्हणजेच KYC तुम्ही हे सगळं तुम्ही जवळपासच्या या सर्व मी तुम्हाला सांगितलं, क्षेत्रीय कार्यालय किंवा अंगणवाडी ऑफिस किंवा ई सेवा केंद्र किंवा तलाठी ऑफिस, असं सर्व तुम्ही कुठेही जाऊन तुम्ही हे सगळं तुमचं आधार कार्ड तुमचं KYC करू शकतात. तर जर तुमचं काही राहिलं असेल तर लवकरात लवकर करा, म्हणजे जेणेकरून जर फॉर्म भरला असेल लाडकी बहीण योजनेचा तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. तर तुम्ही हे सगळं करणं अत्यंत गरजेचं आहे. तुमचं बँक खातं KYC करणं गरजेचं आहे, तुमचं आधार KYC करणं गरजेचं आहे, आणि तुमचं बँक खातं अपडेटेड ठेवा, तुमचं आधार अपडेट करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ होण्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आणि लवकर तुमचे सगळे अर्ज पण मंजूर होतील आणि पैसेही तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होतील. तर मी अशी अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ समजला असेलच. तर व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, काही प्रश्न असू द्या कमेंट करा, आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही बेल आयकन प्रेस करा. बेल आयकन प्रेस केल्यानंतर तुम्ही ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, तरच तुम्हाला मी नवीन व्हिडिओ आणला की तुम्हाला पुढचं नोटिफिकेशन लगेच मिळणार. जर तुम्ही ऑल ऑप्शन सिलेक्ट नाही केलं, बेल आयकन प्रेस करून जर तुम्ही ऑल ऑप्शन सिलेक्ट नाही केलं तर तुम्हाला समजणारच नाही की माझा नवीन व्हिडिओ आला की नाही. तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. सो थँक्यू व्हेरी मच. आपण सगळे आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद देत राहा.